हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। काल श्लोक आपण पाहायला लागलो होतो 11 नंबरचा, अवजानंती मामूढा मानसी तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूतमहेश्वरम। स्थूल दृष्टीने जे भगवंताकडे पाहतात आणि भगवंताला देहदारी मानतात, कुणाच तरी पुत्र आहे, कुणाच तरी वडील आहे असं मानतात, ही सगळी जी मनातली ही जीवाची दृष्टी जी भगवंताकडे पाहण्याची आहे ही त्याच्या जीवभावामुळं, देहभावामुळं, देहाशी तादात्म्य असल्यामुळं, नातलगांशी तादात्म्य असल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच स्थूल दृष्टीने ते पाहत राहतात। आपण काल विचार चालू होता, काल केला होता आपण, एरवी स्थूल दृष्टीमुळं माते जाणती कीर दुर्ळ पर ते जाणण्याची जाणणी या आडरी गुणी ठाके। जे आमचं जाणणं म्हणतोय, मी देवपूजा सकाळी केली म्हणतोय, पण ती केली ती बरोबर आहे का, शास्त्राप्रमाणे आहे काय? मी नाम घेतलं, शास्त्राप्रमाणे घेतलं का? ध्यान केलं, शास्त्राप्रमाणे केलं का? गुरूंची भेट घेतली, दर्शन घेतलं, शास्त्राप्रमाणे दर्शन घेतलं का? फार महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आहे। आपण केलं म्हणतो, ते केलं जे करणं आपलं आहे तेच ते आपलं जे काय प्राप्त करणार आहे त्याच्या आड येत असतं। ते जाणण्याची जाणणे या आड रिगुणी ठाके। जे जाणायचं आहे ते जाणण्याच्या गोष्टीच्याच आड येतं, ज्याला आपण जाणायचं आहे ते। त्यामुळे स्थूल दृष्टीनं हे मूर्ख लोक देहदारी भगवंत आहे असं पाहतात आणि त्यांचं जाणणं हे यथार्थ ज्ञानाच्या आड येतं। जे खरं ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते खरं ज्ञानाच्या आड येतं। म्हणजे खोट्या सुखाची इच्छा ही खऱ्या सुखाला पारख करते, खऱ्या सुखापासून दूर घेऊन जाते खोट्या सुखाची इच्छा। त्यामुळे खोटं असतं ते वर असतं, खरं असतं ते सूक्ष्म असतं, व्यापक असतं। खोटं असतं ते स्थूल असतं, स्थूलाकडे दृष्टी जाते आणि इंद्रिय फक्त स्थूलाचाच विचार करतात आणि स्थूलाचा विचार केल्यामुळं सूक्ष्म काय आहे, सूक्ष्मतम काय आहे, सूक्ष्मतम असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायला बुद्धीच्या पलीकडे जावं लागतं। म्हणून माझी फक्त इंद्रियच पाहतात, आपण मनाला तरी कुठं बघतो, बुद्धीने तरी कुठं पाहतो? शक्यतो आपण ह्या जड असणाऱ्या इंद्रियानंच सगळ्या सृष्टीचा उपभोग घेत असतो। त्यामुळं आपल्याला खळ काय आहे जे समजतच नाही। म्हणजे आपण जसे विकार आहोत तसेच ते जगाकडे पाहतात, त्यामुळे जग सुद्धा विकारवंत दिसायला लागतं असं माऊली त्या ओवीमध्ये म्हणतात। उदाहरण हनुमंताचं उदाहरण रामायणामधलं देतात ना। समर्थाने जेव्हा हनुमंत अशोकवनामध्ये गेले त्यावेळी अशोकवनामध्ये रावणानं त्यांना कोंडून ठेवलं सीतामातेला, आणि या सगळ्या गोष्टीचा राग इतका प्रचंड होता हनुमंतांच्याकडे, तर हनुमंतांचे डोळे रागानं तप्त लाल झाले होते आणि रागानं लाल झालेले डोळे हे बघितल्यानंतर त्यांना तिथली जी फुलं आहेत ती फुलं, पांढरी फुलं सुद्धा लाल दिसायला लागली। हा मुद्दा त्यामध्ये रामायणाच्या प्रसंगामध्ये येऊन जातो। समर्थाने ती फुले पांढरी होती असं वर्णन केलंय, पण हनुमंत रुसले, नाही म्हणले, ती फुलं लालच होती, मी पाहिली स्वतः। तर समर्थ म्हणतात ती फुले पांढरीच होती। आता पांढरी का होती, पांढऱ्याची लाल का दिसली? वरचं उदाहरण आहे बघा,
की दिटी वेदली कवळे ते चांदनिया ते म्हणे तेवढे. ज्यावेळी एखाद्याची दृष्टी स्थूल होते, रागभरीत विकारवंत दृष्टी असते, त्यावेळी त्याला सगळे विकारच दिसायला लागतात. आणि ज्यावेळी आपली दृष्टी शुद्ध होते, म्हणजे ज्ञानचक्षुची दृष्टी होते, चर्मचक्षुची दृष्टी उपयोगाची नाही. ज्ञानचक्षुची दृष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होते, त्यावेळी आपल्याला विकार काही दिसत नाही, निर्विकार तत्वाचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून समर्थाने जी पांढरी फुलं वर्णन केली होती, ती पांढरी फुलंच बरोबर आहे. पण हनुमंत म्हणत होते की मी लाल फुलं पाहिली. त्यांनी लाल फुलं पाहिली नाहीत, तर पांढरी फुलं त्यांना लाल दिसली. त्याचं कारण आहे त्यांची दृष्टी रागाला होता, त्यांना प्रचंड असा क्रोध होता, आणि त्या क्रोधाच्या भरात त्यांना ती पांढरी फुले लाल दिसली. आपल्याला आपली दृष्टी ही विकारयुक्त आहे, आणि विकारयुक्त असल्यामुळे जसं एखादा भित्र्या माणसाला वेगवेगळे विचार येतात बघा. आपण रज्जूवरल्या सर्पाचं उदाहरण सुद्धा घेतो, त्याला सापच का दिसला सांगा त्या ठिकाणी दुसरं काय दिसलं नाही का? म्हणजे उदाहरण आणखीन काहीतरी पडलेलं आहे म्हणून नाही. तर त्याला ज्याला साप दिसला, भित्र्या माणसाला दोरीवर सापच दिसतो. ही गोष्ट बरोबर आहे का? वास्तविक दृष्टी ती जी टाकायची आहे ती चुकीची आहे. मंद अंधकारामुळे त्याला व्यवस्थित दिसलं नाही, म्हणून दोरीचा साप झाला. तसं परमात्म्याचं जग परमात्माच आहे, पण जग अनुभवायला येतं याचं कारण माझ्यात असणारे विकार आहे. तसं इथं दोरीवर भित्र्या माणसाला जसा साप दिसतो, आणि त्यामुळं काय होतं, दोरीचं यथार्थ ज्ञान होत नाही. तसं भगवंताकडं देहधारी म्हणून मनुष्य म्हणून पाहायला लागलो आपण अवतारामध्ये, तर आपल्याला भगवंताचं योग्य ते ज्ञान होणार नाही. त्यामुळे अवतारात जन्मले तेवढे देवाचे खरे रूप वाटतं, हेच तेवढे खरे. राम खरा, कृष्ण खरा, बाकी परमात्मा ज्याला आपण शब्द वापरलाय, जो सगळ्या खऱ्याच्या पलीकड आहे, म्हणजे दिसते त्या खऱ्याच्या पलीकड आहे. ज्ञानदेव, तुकोबा ही सगळे अवतारी पुरुष आहेत. श्रीकृष्ण, राम यांच्या रूपामध्ये परमात्माच अवतरलाय. इतरांनी त्यांना मनुष्य मानलं, माऊलींना मनुष्य मानलं, माऊलींना कुणाचं तरी मूल मानलं, त्यांना कुठलं तरी एखादं जन्मगाव सांगितलं, त्यांना नाव दिलं. वास्तविक बघायला गेले तर ही संत मंडळी जी आहे ते अवतार रूपामध्ये येतात, आणि त्यांना आपण देहात असल्यामुळे देहधारी मानतो. ही आपली चूक आहे. त्यामुळे भीष्म, पांडव, विदुर यांनी भगवंताला ओळखला होता का नाही? ओळखला होता. म्हणूनच त्यांनी अनादर करत नव्हते. फार चांगल्या पद्धतीने ओळखलं होतं भीष्माचार्यांनी त्याला, आणि म्हणूनच म्हणले की तुला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावतो, तुझी प्रतिज्ञा मोडायला लावतो. आणि खरंच मोडायला लावली. भीष्माचार्यांनी भगवंताला प्रतिज्ञा मोडायला लावली की मी हातात करीन घेई शस्त्र, असं वर्णन केलेलं आहे. मी नुसता बसणार आहे आणि सारथ्य करणार आहे, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. पण ते जी शपथ होती भगवंताची, ती भीष्माचार्यांनी त्याने मोडायला लावली. भीष्माचार्यांनी त्याला ओळखला होता, पांडवांनी त्याला ओळखला होता, म्हणून ते पांडवांच्या घरीच यायचे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. पांडवा घरी का जात होतं, तर त्यांनी पांडवांनी त्याला चांगलं ओळखलेलं होतं. विदुराने त्याला चांगलं ओळखलेलं होतं. त्यांना गोपिकांनी चांगला जाणला होता. सगळ्यात चांगलं जाणणं कोणी केलं असेल तर गोपिकांनी जाणलं होतं. जरी ते त्याच्या देहावरती प्रेम करत होते, बासरीवरती प्रेम करत होते, परंतु ते त्याच्या पलीकडचं प्रेम होतं. राधेचं प्रेम, राधेचा भाव हा पलीकडचा होता, प्रकृतीच्या पलीकडचा भाव होता तो. आणि त्या प्रकृतीच्या पलीकडे जाऊन राधा प्रेम करायची. म्हणून रुक्मिणी आणि राधेच्या प्रेमाची जेव्हा तुलना होते, तेव्हा राधेचं प्रेम श्रेष्ठ ठरतं. कारण राधेकडे काही नसताना ती प्रेम करत होती. रुक्मिणीकडे कृष्ण भगवान घरात होते त्यांच्या राजवाड्यामध्ये. हे खूप गोष्ट वेगळी आहे. आणि इथं ती जवळ नसताना राधा सुद्धा कृष्णावरती प्रेम करत होती. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे गोपिकांनी त्यांना जाणला, इतरांनी मात्र त्याला मनुष्य मानलं. अज्ञान, अहंकार यांच्या प्रभावाने किंवा काम, क्रोधादी जे आपल्या आतमध्ये अंतरंगामध्ये असलेल्या विकारामुळे भगवंत कळत नाही. याला कारण तेच आहे, माझी दृष्टी वरवरती आहे. स्वबुद्धीला प्रमाण मानतो मी. स्वबुद्धीला प्रमाण मानून हे करणार नाही.
त्यामुळं शिशुपाल, रावण, कंस यांनी त्याला कमी लेखलं. राजसूय यज्ञामध्ये भगवंताला दिलेला मान, पांडवांनी भगवंताने दिलेला मान शिशुपाला आवडला नाही. त्याच्या पायाची पाद्यपूजा का करता असा प्रश्न विचारला शिशुपालनं. आणि शिशुपालनं अगो नको नको ते त्याला बोलणं, निंदा केली भगवंताची. त्याचं कारण आहे की भगवंत कळले नव्हते, रावणाला कळले नव्हते किंवा कंसाला कळले नाही. ते बघत होते देहधारी कृष्ण म्हणून फक्त. त्यामुळं निर्गुण उपासक सुद्धा बरेच वेळा काय करतात, इथे एक गोष्ट मात्र महत्वाची आहे बरं काय. काहींचा भाव त्या मूर्तीमध्ये असतो, पण मूर्तीमध्ये भाव असतो ते मूर्तीच्या पलीकडचा आहे. प्रेम म्हटलं की आकाराच्या पलीकडे असतं, कायम लक्षात ठेवायचं आपण. आकाराच्या पलीकडे असतं. एखादं शेंबडं पोरग आहे, एखादं ओबडधोबड पोरग आहे, एखादं पोलिओ झालेलं पाय ओढीत फिरणारं मूल आहे, पण आई कधी बघते का त्याच्या शेंबडं आहे, घाणेरडं आहे, पाय ओढीत फिरतं, फेगडं चालतं, असं आईला कधी वाटतंय का बघा. का? आई आकारात पाहत नाही म्हणून. आकारात पाहणारे खरं प्रेम नसतं. म्हणून आकाराच्या पलीकडे असतो तो भाव, तो जपणं फार गरजेचं आहे. त्यामुळे निर्गुण उपासक जे आहेत, म्हणजे निर्गुण परमात्म्याची चिंतन करणारे जे आहेत, त्यांनी सुद्धा या सगुण भक्ती करणाऱ्यांची टिंगल करू नये. कारण तेही त्याच्या पलीकडेच गेलेले असतात सगुणाच्या आधारानं. या विचार महत्वाचा आहे. राधेचा भाव श्रेष्ठ ठरला होता ना. काय त्यांचा प्रसंग सांगतात. भगवंताना काय झालं, त्यांच्या पोटात काय दुखायला लागलं, मग काय पाहिजे होतं, तर औषध. म्हणजे सगळीकडे लोक मागायला गेले की औषध काय पाहिजे. भगवंताने आपली अट्टच घातली होती. म्हणजे एखाद्या पात्रामध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये अनवाणी चालत यायचं आणि अनवाणी चालत येऊन त्या पाण्यामध्ये पाय धुवायचे त्या पात्रामध्ये, आणि ते धुतलेलं पाणी आहे ते मला पाजायचं, मग माझं पोटदुखी कमी होईल. किती अट्ट घातली होती भगवंताने. सगळ्यांना मागितलं त्यावेळी सगळेजण म्हटले आम्ही काय पाप होणार आम्हाला. पाय घाण आहे, त्या घाण पाण्याचं, घाण पायाचं पाणी भगवंताला प्यायला कसं द्यायचं. पण राधेनं तो विचार केला नाही. राधेचं प्रेम हे कृष्ण या आकाराच्या पलीकडे होतं. म्हणून कृष्ण शब्द वापरलाय. श्रीकृष्ण वॉच असा शब्द नाही भगवद्गीतेमध्ये. आपण कधीतरी विचार केला तर लक्षात येईल. श्री भगवान वॉच. कारण बोलत होते कृष्णच ना, तर कृष्ण शब्द वापरला ना ते देहधारी ठरतात, त्यांना नाम येतं, त्यांचा जन्म ठरतो, त्यांचे आईबाप ठरतात. पण श्री भगवान शब्द वापरला की त्याला आई बाप ठरत नाही, त्याला नाम ठरत नाही, त्याला त्याचा जन्म नसतो. हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्री भगवान वाच, भगवान म्हणाले, श्री भगवान म्हणाले असं म्हणाले, श्रीकृष्ण म्हणाले असं नाही कुठे. कारण श्रीकृष्ण हा देहधारीच अवतार झाला ना, म्हणून त्याच्या पलीकडचा जो आहे. म्हणून भगवंतानं त्यावर शंका यायची नारदांना सुद्धा. तुम्ही एवढ्या 16,700 किती राण्या त्यांच्या होत्या, त्याचा हिशेब करण्यात अर्थ नाही, कारण खोट्याच आहेत, कशाला त्याचा विचार करायचा. त्या ज्या वर्णन केलेल्या आहेत महाभारतामध्ये की इतक्या राण्यांच्या बरोबर त्यांनी लग्न केलं. आणि त्यावेळी नारदांना प्रश्न पडला, मी असा सडा पुढे असताना सुद्धा मला या संसार दुःखाचा त्रास होतो, एक एक बायको असताना सुद्धा एका त्रास होतो, आणि भगवंत एवढ्या बायकांना हँडल कसं करतात, हा महत्वाचा प्रश्न होता. म्हणून एकदा नारद बघायला गेले, तर बघायला गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं प्रत्येक राणीच्या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. याचा अर्थ ती सर्व व्यापकता आहे, ती सर्व व्यापकता त्यातून कळते. म्हणून सर्व व्यापक असणाऱ्या परमात्म्याला जाणणं हे देहाच्या पलीकडे जाणणं असतं. म्हणून स्थूल दृष्टी मूळ शब्द वापरला. आणि देखतेची न देखणे जाणे काय म्हणतात, एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती किरदुड, परत हे जाणण्याची जाणणे आण रेगुणी ठाके. हे काय होतं की जाणणं शिल्लकच राहत नाही. म्हणून पुढे जाऊन आणखीन एक दृष्टांत देतात बघा. जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची आशा रेगून ह्या. रत्न असतात ना, ती पडली तशी वाढतं. राजहंसाचं खाणं हे रत्न मोती असतात. मोती हे राजहंसाचं खाद्य आहे. लक्षात आलं काय. त्यामुळे इथं काय त्यासाठी माऊलींचं दृष्टांत दिलंय बघा. आता कुणी पाहिलंय कुणाला माहिती,
पण माऊलींचं ऑब्झर्वेशन आहे आणि माऊली म्हणतात म्हटल्यावर खरं आहे. हंस पक्षी जो आहे तो मोती रत्न खातो. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या तारकांच्या प्रतिबिंबाकरता त्या हंसाचा नाश होतो. पाण्यात असते प्रतिबिंब. कसलं? वरती तारका ज्या आहेत ना, चांदणं जे आहे ते चांदणं सगळं पडलेलं असतं. तारकांचं प्रतिबिंब असतं पाण्यामध्ये आणि ते प्रतिबिंब पाहून ते हंस पक्षी तिकडे जातो. जणू काय त्याला रत्न आहे की काय असं वाटायला लागतं. ते छोट्या तारका ज्या आहेत चमकत असणाऱ्या पाण्यामध्ये, त्या पाण्यात चमकणाऱ्या तारकांना यांना मोती आहेत, रत्न आहेत असं वाटतं. कारण ती प्रतिबिंबे रत्न आहेत असं समजून आणि खाण्याच्या आशेने तो पाण्यात शिरून काय करतो? खडकावर चोच आपडतो आणि त्याचा नाश होतो. कुणाचा? हंस पक्षाचा. काय बघायला गेल्यावर रत्न म्हटलं, पण होतं काय? पाण्यातली प्रतिबिंब, तारकांची प्रतिबिंब होती. पाण्यात पडलेलं तारकाचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाला खरी रत्न समजली आणि खाण्याच्या आशेने तो पाण्यात गेला आणि तिथे खडक असतोच पाण्यामध्ये. त्या खडकावर चोच आपटाला. त्याला वाटला अजून काय मला मिळणं झालंय, अजून काय रत्न पोटात जाईनं झालंय. म्हणजे खोट्याच्या आशेपोटी खरं आपल्या हातातून निसटून जाते. कायम लक्षात ठेवायचं. नको त्या गोष्टीचा विचार आणि नाद करत आपण बसतो बघा. आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये नको त्या मित्रमंडळींचा गोतावळा आपल्या भोवती जमा करतो आणि खरे मित्र आपल्या हातातून निसटून जातात. वाईटांची दोस्ती आपण केली, वाईटांची संगत आपण केली तर खरी संगत आपल्याला मिळत नाही. किंवा खरे संगत करणारे असतात ते म्हणतात ह्याच्या संगतीमध्ये हे लोक आहेत म्हणजे आपण कशाला जायचं. म्हणजे खोट्याची संगत ही खऱ्याच्या संगतीला आपल्याला दूर ठेवते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून आयुष्यामध्ये सुद्धा आपण खरं खोटं कोणतं आहे ते पाहिलं पाहिजे. यासाठी नक्षत्रातल्या त्या नक्षत्र म्हणजे तारका ज्या आहेत त्या तारकांचं आणि हंस पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. हंस पक्षाचा नाश कशामुळे होतो? नक्षत्रेची आभासा साठी घातू. घातू म्हणजे घात होतो. झाला तया हंसा माझी बुद्धीची या आशा. रत्न पाहे तशी बुद्धी निर्माण झाली आणि म्हणून तो खडकावर काय आपटला, चोच आपटून सुद्धा आपला प्राण घालवला त्यानं, किंवा तो रक्तबंबा झाला, त्याचा नाश झाला. का? प्रतिबिंबाला खरं समजलं. तर मोती म्हणून त्याचं खाद्य आहे म्हणून तो खायला गेला. तुकोबा सुद्धा म्हणता का, तुका म्हणे काय छायेचा अविनाश हंस पावे नाश तारांगणी. सेम त्या ओवीचा भाषांतर आहे बघा माऊलींचं. तुकोबांनी ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली असेल त्याचा अंदाज केलेला बघा. बरेचसे दृष्टांत आहेत. त्याने आपल्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये तुकोबांनी दिलेला आहे. पण ते ज्ञानेश्वरी किंवा नाथांच्या भागवतातल्या बऱ्याचशा ओव्यांचं भाषांतरच आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. तुका म्हणे काय छायेचा अविनाश. छायेचा म्हणजे प्रतिबिंबाचा. हंस पावे नाश तारांगणी. हंसाचा नाश या तारांगणामध्ये होतो. म्हणजे खोटे विषय हे सुखाच्या लालसेने जीव काय करतो? तिथं जातो आणि आपला पारमार्थिक मृत्यू ओढवून घेतो. बाकी काही नाही. आपला खरा मृत्यू नसेल, प्राण जाणार नाही आपला, पण पारमार्थिक अकल्याण मात्र होण्याची शक्यता आहे. खोट्याच्या नादामध्ये संसाराचं आणि या भूतसृष्टीचं सगळं चित्र हे खोटं आहे. तसं भगवंत म्हणतात मी जे रूपडं धारण केलंय, हे जे देह धारण केलाय हा खोटा देह आहे, हा मर्त्य देह आहे आणि हा जाणार आहे. हे त्यामुळं याच्याकडे पाहून मला कमी लेखू नका. कसला तुमचा कृष्ण हो, तो 16,000 किती राण्या करणारा. कसला तुमचा श्रीराम प्रभू, ज्यानं आपल्या बायकोला घरातनं हाकलून लावलं आणि वनवासात पाठवली. असं जे बोललं जातं हे त्याला देहधारी समजून बोललं जातं. खऱ्या अर्थानं यथार्थानं जर भगवंताला जाणलं असेल तर तो असं कृष्ण चरित्रावरून, प्रभू रामचंद्राच्या चरित्रावरून, नुसत्या चरित्रावरून त्यानं नावं ठेवणार नाही. चरित्र ही मानवधारी आहे, पण मानवधारी असली तरी उपाधीच्या पाठीमाग असलेलं जे तत्व आहे ते खरं आहे ना. म्हणून नक्षत्राचं प्रतिबिंब खरं वाटून पाण्यात उडी घातली, घाल बाबा, आणि खडकावर आपटून मेला. काय होणार दुसरं? आपल्या जीवाचं पण तसंच होतं ना. भगवंताला व्यवस्थित न जाणल्यामुळे नको त्या गोष्टी करून घाम्याघूम झाला तीर्थयात्रा करून, पण तीर्थयात्रेचं मर्म सापडले नाही. पूजा अर्चा नाम ध्यान या जपानं अहंकाराचं वाढत राहिला
अरे पण अहंकार घालवायसाठी पूजा ध्यान जप आहे हे का कळलं नाही तुला? खरा मुद्दा तिथं आहे. मग नको ते करण्यामध्ये तुझा अहंकारच वाढला. अहंकार म्हणजे मृत्यू आहे. जसा इथं हंसाचा मृत्यू आहे खोट्याला खरं समजण्यामुळं, तसंच मी सुद्धा खोट्याला खरं समजतो. मगाशी हनुमंताचं उदाहरण घेतलं, पांढऱ्या फुलाला लाल फुलं वाटायला लागली. याचा अर्थ असा आहे माझी दृष्टी सुधारली पाहिजे, दृष्टीतले विकार गेले पाहिजेत, आणि मगच आपल्याला ते खरी यथार्थता आहे, ज्ञानाची यथार्थता, परमात्मा ज्ञानाची, तशी प्राप्त होईल. जीव हा राजहंस सुखाप्रमाणेच आहे, राजहंस पक्षाप्रमाणे आहे. म्हणजे राजहंस जसा पक्ष आहे तसा आत्मसुखाचा अधिकार आहे. वास्तविक राम हा राजहंस पक्षी हा फक्त मोती खातो. मोती रत्न हे त्याचं खाद्य आहे. परंतु चुकीच्या मार्गाने जाऊन विषयातला सगळे जे काय आहेत ना अन्न तेच खात बसलाय ना. हा विचार फार महत्वाचा आहे. प्रपंचाच्या दलदलीतच सापडलं ना. अरे तू राजहंस आहेस, तू जीव परमात्मा दोन्ही एक आहे, ते तुला कसं कळत नाही? तू भगवंताचा अंश आहेस. पण जरा तरी देवासारखं वाग, जरा तरी वाग. सगळा देव अखंड होता येणार नाही तुला, मान्य करूया, पण जरा तरी तू देवाचा पुत्र आहेस, देवाने तुला जन्माला घातलाय, म्हणून जरा तरी देवासारखं वाग. आपण म्हणत नाही काय, अरे तुझा बाप किती सज्जन आहे आणि तू कसा असा निपजलास रे, जरा तरी बापाचे गुण घे, असं आपण जसं मुलांना म्हणतो ना, तसे आपल्याला म्हणत असतील संत, अरे जरा तरी त्या भगवंताचं गुण थोडंसं घ्या. म्हणजे तो शुद्ध आहे, मुक्त आहे, काय आहे, निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे, निराकार आहे, थोडं काय सगळंच नाही. तसं इथं म्हणलेलं आहे की आत्मसुखाचा अधिकार आहे जीव, पण प्रपंचाच्या विषय आसक्तीमुळे त्या प्रतिबिंबित झालेल्या सुखाकडे म्हणजे या विषय सुखाकडे तो धावतो आणि खऱ्या सुखाला मुकतो. म्हणजे खरं सुख त्याच्यापासून दूर जातं. फार महत्वाची गोष्ट माऊली या ओवीमधून आपल्याला सांगतात. व्यवहारामध्ये सुद्धा आपण आपली धरसोड वृत्ती जी असते ती चांगलं कधी हातातून निसटून गेले काही कळत नाही, आणि खोटं कधी पदरात पडलं काय कळत नाही. वरवरच्या वरलिया रंग काही भुललाशी वरलिया रंगा शब्द वापरले ना. वरवरच्या रंगाला का भुललास रे बाबा? आणि वरवरचा रंग हा खोटा असतो, खरा नसतो. बघितलं आपण बाजारात आणलेली फुलं, बाजारातून आलेल्या फुलांची माळ खऱ्या माळेपेक्षा, खऱ्या फुलांच्या पेक्षा शोभिवंत दिसते, पण त्याला वास असतो का? त्याचा स्पर्श असतो का? त्याला खऱ्या फुलासारखा स्पर्श अनुभवला येतो? खऱ्या फुलाचा सुगंध आहे, खऱ्या फुलातून निर्माण होणारी भावुकता आणि प्रेम जे खऱ्या फुलातून निर्माण होतं, त्यांना पाहिल्याबरोबर माझी वृत्ती जी आनंदित आणि उल्हासित होते, ते खोट्या फुलानं होते का सांगा बघू? नाही. आणि म्हणूनच जरी ती आकर्षक असली तरी खोटी आहेत ना. म्हणून जे आकर्षक आहे, जे आहे, जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवी वराचे, माऊलींचा अभंग आहे. जे देखणे सकळ, जेवढं कसं आहे, चार्मिंग आहे, अट्रॅक्टिव्ह, आकर्षित करणारं जेवढं म्हणून आपल्याला दृष्टीला दिसतं ते म्हणून सगळं खोटं आहे. ह्या गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मग जर ह्या गोष्टींचा विचार करून आपण जर व्यवहारातही वागायला लागलो तर खोट्या गोष्टींना फसणार नाही आपण. असं कारण नसताना चोच आपटून आपण हंस पक्षी मरतोय ना, तसं कुठंतरी अधिक पैसे मिळतात म्हणून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला जातो आणि हंसासारखा मरून जातो. रत्न म्हणतो, मोती आहेत म्हणतो आणि हात पाय घालतो. तसं अधिक पैसे मिळतात म्हणतो आणि कुठेतरी नको त्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करून ठेवतो आणि सगळेच बुडतात. आहे का नाही? खोट्या सुखासाठी खऱ्या सुखाचा त्याग आपण करतो, आपलं खरं सुख घालवतो. म्हणून जीव हा सुद्धा जे वर्ण हंस पक्षाचं उदाहरण दिलंय हे जीवाच्यासाठी दिलेलं आहे. जीव जन्माला येतो आणि जन्माला येऊन खोट्या सुखाच्या मागे धावत आपलं आयुष्य वाया घालवतो. हे वाया जाणारं आयुष्य जरासा विचार जर आपण करायला लागलो तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की खरं काय आणि खोटं काय आहे. म्हणून त्या प्रतिबिंब सुखाकडलं लक्ष बाजूला काढावं आणि बिंबाकडं धावलं पाहिजे. आपण खऱ्या सुखाकडे धावलं पाहिजे. पुढं माऊली काय बोलतात बघा, सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकुनी आलियाचे कवन फळ, काय सुरतुरु म्हणून बाबळ सेविले करी. आणखीन एक दृष्टांत बघा, दृष्टांतावर दृष्टांत.
असे सांग की सांगे सांग, गंगा या बुद्धी मृगजळ. काय म्हणतात, दूर गंगा कुठंतरी दिसते, अशा समजुतीने धावत धावत मृगजळापर्यंत पोहोचून परत आलेल्याचं कोणतं फळ आहे सांग. तिथं जायचं पळत 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 2 किलोमीटरवरती जणू काय गंगाचं उगम पावलेले आहे. गंगेचं दर्शन बघायसाठी जणू काय केल्यासारखं पळत धावत धावत जातो आणि तिथं दिसली नाही म्हणून मागं येण्यामध्ये काय फळ आहे सांग बघू. ठाकुनी आली याचे कवन फळ. काय, सूरतरू म्हणून बाबुळ. सूरतरू म्हणजे कल्पवृक्ष, ज्याला आपण इच्छिलेले फळ देणारा असा कल्पवृक्ष संतांच्या प्रमाणात. आणि भागवत आदी पुराणामध्ये सुद्धा कल्पवृक्षाचं वर्णन आहे. वेदांत शास्त्रांचे ग्रंथ आहेत त्यामध्ये सुद्धा कल्पतरू नावाचा, चिंतामणी, परीस, हे जे सगळे आहेत याचं वर्णन केलं. कल्पतरू म्हणजे इच्छिलेले फळ देणारा. काय, सुरतरू म्हणून बाबळ सेविली करी. आणि कल्पवृक्ष म्हणून बाबळीची सेवा केली तर काय होईल सांग. कोणतं अपेक्षित फळ मिळेल. किंवा कल्पवृक्षाच्या छायेत जायचं सोडून बाभळीच्या सावलीला जाऊन उभा राहून चालेल काय. दुसरा एक अर्थ, कल्पवृक्षाची सेवा केली जाते. कल्पवृक्ष हे काय आहे, इच्छिलेलं फळ देणार आहे म्हणून त्याची सेवा केली जाते, त्याची पूजा केली जाते. पण तीच पूजा बाभळीची करून का उपयोग आहे. बाभळी आपल्याला झाड माहिती आहे का, अगदी कुठंतरी क्वचित पानं कुठेतरी असतात, सगळे काटेच काटे असतात. त्याला थोडी सुद्धा अगदी हातात अतळ हाता एवढी सुद्धा सावली आपल्याला त्या झाडाखाली उन्हामध्ये बघायला मिळत नाही. कारण कशाने सावली पडणार, त्याला काय फांद्या पानं काय आहे, नुसते काटे आणि बारीक बारीक छोटी छोटी पानं असतात. आपण सगळ्यांनी बघितलेली आहे बाबूळ, तरी बाभळीकडे नुसते काटे असतात. अरे बाभळीची सेवा करतोस आणि त्याला समजतोस हे कल्पवृक्ष आहे म्हणून. तसा देहधारी असलेल्या भगवंताला, तुला असलेला भगवंताच्या पाठीमागचं तत्व तुला ओळखता येत नाही. तू वरवरच का पाहतोस आणि त्यामुळे तुला हे कळत नाही नेमकं काय आहे. म्हणून दूर गंगा दिसते अशा समजुतीने धावत धावत जाऊन मृगजळापर्यंत पोहोचून काय फळ मिळाले. ठाकुनी पोचले. ठाकुनी म्हणजे ठाकुनी आली याचे कवन फळ. कोणते फळ. ठाकुनी म्हणजे पोचलेलं आणि तिथं गेलेल्याचं कोणतं फळ तुला मिळतं. तसा जन्मोजन्मी जरी संसार केला तर संसार केलेल्याचं कुठलं फळ तुला मिळणार आहे. मुळात संसाराकडेच फळ नाही. आणि संसाराची सेवा करून, आणि संसाराची सेवा कशी समजून, देवाची सेवा करतोय असं समजून जर संसाराची सेवा जर करायला लागलास तर तुला कुठलं फळ मिळणार आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि कल्पवृक्ष म्हणून बाभळीच्या झाडाचा आश्रय तुझी कोणती मनोकामना पूर्ण करणार सांग. बाभळीकडे स्वतःलाच काय नसतं, पालवी नसते फुटलेली, तिला पानं फुलं फळं काय नसतात आणि ती तुला काय देईल. कल्पवृक्षाच्या खाली गेलीस तर कल्पवृक्ष कसा आहे, ते निश्चितपणे आपल्याला काहीतरी फळ देणार आहे. मागितलेलं फळ देतो. फक्त श्रद्धा आहे म्हणून चालत नाही. माझं श्रीगुरु सगळं बघून घेतील. हे म्हणणं अयोग्य आहे, लक्षात ठेवा. त्या आणि दिलेल्या तत्वज्ञानाचा विचार करून खऱ्या परमात्म्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे. नाही माझे सद्गुरू आहेत सगळं करतात असं म्हणणं हे कधी धाडसाचं आहे. श्रद्धा आहे बरोबर आहे, पण नुसती याची श्रद्धा झुंबूपावशी परमपदा असं शब्द माऊली वापरतात. त्या परमपदाची ओळख नुसत्या श्रद्धेनं तुला होणार नाही, श्रद्धेच्या पलीकडे जावं लागेल. म्हणून जर कोणतरी असा म्हणाला, संत म्हणतात की भोपळा मला पाण्यातून तरून नेतो, बरोबर आहे, भोपळा मला तारतो, परंतु दगडाला भोपळा समजला म्हणजे भोपळ्याच्या आकाराचा एखादा समजा दगड गोल आहे, त्या गोल दगडाला भोपळा समजून कोणीतरी तो सांगेला बांधला म्हणजे पोटाला बांधला, छातीला बांधला आणि पाण्यात जर पडला तर बुडणार नाही काय तो. गोवा म्हणतात तो निश्चित बुडेल. कारण काय, भोपळा म्हणून दगड बांधलास. कल्पवृक्ष म्हणून बाभळीची सेवा करतोस. विचार करणारा मुद्दा आहे की नाही. गंगा समजून मृगजळाकडे धावा लागलास. किती दृष्टांत दिलेत बघा. त्यामुळे मृगजळाला गंगा समजणं ह्यात काय फळ आहे. मृगजळ दिशे साचपणा ऐसे खोटियाचे पिशे ऊर फोडी. तुकोबांचा अभंग आहे बघा, 2440 नंबरचा अभंग आहे. त्या अभंगामधला तुकडा आहे, मृगजळ दिशे साचपणा ऐसे. साचपणा ऐसे म्हणजे खरेपणासारखं दिसतं.
अगदी चांगलं सुंदर दिसत असतं. खोटियाचे पिसे, पिसे म्हणजे वेळ, ह्या खोट्यापणाचं वेळ ऊर फोडी. पुण्याचा ऊर फुटतो हरणाचा. हरिण धावून 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 त्या भर उन्हामध्ये पुढे पाणी आहे, पुढे पाणी आहे, दिसतंय दिसतंय, अजून पुढे. मृगजळच असतं ते. मृगजळ शब्दाचा हरिणावरूनच अर्थ आहे. मृग म्हणजे हरिण. हरणाला फसवणारे पाणी, त्याला मृगजळ म्हणतात. हे मृगजळ बघून काय म्हणतात ते, की खोटियाचे पिशे ऊर फोडी. खरंच ते हरिण मरून जातं त्या उन्हामध्ये, पळून पळून पळून. आपणला सुद्धा मृत्यू आहे, पारमार्थिक मृत्यू आहे. किती धावायचं. मुलाबाळासाठी सगळे दगड गोटे असले हे गोळा करून ठेवायचे, त्याच्या पूजा करत राहायचं. आणि सगळं नंतर आपोआप नंतर वाटायला लागतं की इथंच राहणार आहे. मग याचं काय करू हा प्रश्न पडायला लागतो. हे जमा केले ज्यांच्यासाठी ती पण नको म्हणायला लागतात नंतर. मुद्दा आहे हे जे ज्यांच्यासाठी जमा करून ठेवलं, माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना घरं पाहिजेत, माझ्या नातवंडांना सोनं नाणं पाहिजेत, त्यांना अडचणी आल्या तर काय करतील म्हणून त्यांना अडचणीसाठी काहीतरी संपत्ती गोळा करून ठेवली पाहिजे. पण ते असतातच कुठं. ते म्हणतात घ्या तुम्हालाच, आमची संपत्ती आमच्याबरोबर आहे. ती सुद्धा भोगायला ती नसतात. हा विचार फार महत्वाचा आहे. म्हणून धाव करून घाम्याघूम होऊन काय करायला लागलास तू, असा प्रश्न आहे यामधला. ह्या ओवीमधल्या खोचा लक्षात घेतल्या पाहिजे बरं. काय मुद्दा मूळ आहे काय माहिती आहे काय, देहधारी असलेल्या परमात्म्याला तू जाणत नाही, त्यासाठी एवढे दृष्टांत दिले. एवढे द्यायची काय गरज होती का हो. खरे दृष्टांत जे आहेत ते आम्हाला प्रपंचामध्ये सावध करण्यासाठी आहेत. नको त्या गोष्टीला देव समजतो आणि त्याच्या नादाला आपण लागतो, बुवाभावांच्या नादाला लागतो. आणि खरं अध्यात्म शिकवणारे सद्गुरू शास्त्र जे आहेत त्यांच्याकडे डोळे उघडून बघत नाही. कुणीतरी आपल्याला भविष्य सांगणारा आवडतो, पण भविष्य बदलणारं जे असतं, जे भविष्य बदलणारं वेदांत शास्त्र आहे त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. भविष्य बदलणारे संत आणि सद्गुरू असतात त्यांच्याकडे आपण डोळे झाक करतो. पण भविष्य सांगणारे, आता ऐकून काय उपयोग आहे, असे सांगणारे माझ्यासाठी मोठे ठरतात ना. आणि संतांना सद्गुरूंना आपण कमी लेखतो. गाथा ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटत नाही. दुसऱ्या लहान जिथं फळं सांगितलेली आहेत, जिथं फलनिष्पत्ती दिलेली आहे, अशी स्तोत्र वाचताना आपल्याला आवडते का नाही सांगा बघू. आपण वाचतोय का नाही सगळे. पण ज्ञानेश्वरी वाचताना मात्र कचरतोय. कारण ज्ञानेश्वरीचं फळ काय असेल, सकळ दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं फळ आहे. कोणाला पाहिजे आहे, कुठं दुःखी मी आहे अशीच प्रत्येकजण वेगळ्या अर्थानं म्हणत असतात. खऱ्या अर्थानं तिकडं पाहिलेलं नसतं. आणि म्हणूनच त्या मृगजळाला गंगा समजली जाते. आणि त्याच्या पाण्यानं पोट भरेल, त्याच्या पाण्यानं तहान भागेल नाही भागणार. आंघोळ करतोच त्यामध्ये जाऊन मृगजळामध्ये नाही, तिथे गेल्यानंतर समजतंय अजून मृगजळ पुढं आहे. तसं धावत मला कधीतरी रिकामी वेळ माझ्या ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी येईल असं म्हणून एवढी काही वर्षे जाऊ देत. आणि एवढं झालं की मी पुढे जातो. पण तेवढी वर्ष तुझ्या हातामध्ये आहेत याची शाश्वती तुला तरी आहे का रे बाबा. म्हणून जड दिवशी विचार कर आणि ज्ञानेश्वरीच्या, तुकोबांच्या, गाथेच्या, समर्थांचा, साहित्यांचा आणि वाङ्मयाचा अभ्यास कर. सद्गुरूंना शरण जा आणि भगवंताला भावाने त्याला जाणून घे, ज्ञानानं त्याला जाणून घे. खरा कुठं आहे बघ, म्हणजे तुला बाहेर पडायचीच गरज पडणार नाही. 1000 प्रकारच्या तीर्थयात्रा करायची गरज पडणार नाही. एखादीच तीर्थयात्रा पुरेशी होईल, एखादाच ग्रंथ पुरेसा होईल. जर तळमळ लागली तर ह्या गोष्टी शक्य होतात. म्हणून म्हणलेलं आहे की मृगजळाला गंगा समजण्याचं काय फळ आहे. म्हणून बाभळ्याला कल्पतरू समजले तर, माऊलीचा एक अभंग आहे बघा, तो हरिपाठाच्या शेवटीच दिलाय. कल्पतरू तळवटी जो कुणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. जो कल्पतरूच्या पाठखाली बसलाय त्याला काय मिळायचं राहील हो सांगा बघू. आणि ज्यानं खरंच भगवंताला, खऱ्या भगवंताला जाणला, परमात्म्याला जाणला, जो निरुपाधिक आहे, निरअवयव आहे, तो शुद्ध आहे, मुक्त आहे, नित्यमुक्त आहे असा म्हणून जाणला. आता असं कोण जाणतंय काय सांगा बघू. असू दे ना, सगुणाची पूजा करूया, पण निर्गुणाची पूजा करतोय असं समजून सगुणाला पूजूया असं आपण केलं पाहिजे ना. पण आपण तसं करत नाही.
त्याला आपल्याला तसाच लागतो. आपल्या समोर काहीतरी लागतं, त्याशिवाय आपल्याला ते जमत नाही. म्हणून ही जी जरा म्हणला माऊली म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा. जो जे त्याला काय कमी पडणार आहे सांगा, कल्पतरूच्या खाली बसेल तर. म्हणून प्रपंच, धन, संपत्ती यांचा आश्रय आपण मानला आणि त्याच्याच आश्रयाला बन जातो, तोच खरा आश्रय वाटतो. पाहुणे आश्रित आपल्याला आश्रय देणारे वाटतात. पाहुणे नातलग आपला आधार वाटतो. धन, संपत्ती, बँकेतला बॅलन्स आणि माझी असणारी डिपॉझिट मला आधार वाटायला लागतो. पण खरा आधार भगवंत आहे. हा कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून सगळ्यांचा आश्रय टाकला पाहिजे आणि एका भगवंताचा आश्रय फक्त पकडला पाहिजे. भगवंताचा आश्रय टाकून दिला तर सुख कसं मिळेल सांगा बघू, मिळणारच नाही. म्हणून भगवंत माझा आश्रित आहे, भगवंत माझं सगळं चालवतो, भगवंत मला जेवायला घालतो, हे सगळा विचार सतत घेतला पाहिजे. आपण भलतच काहीतरी बोलत असतो. म्हणून संसार हा बाबळीसारखा दिसतोय मात्र कल्पतरूसारखा हे की नाही, आहे बाबळीसारखाच. नुसते काटे आहेत, काटे बोराटीसारखा. माऊलींची एक ओवी बोराटीची आहे, काय आकडून ठेवते ना, जवळ गेलं तरी झोंबी काय काय वर्णन केलंय. ओवी ती मला आठवणं झाली, बघू पुढे तरी आपण आठवली तर. संसाराचंच वर्णन केलेलं आहे. प्रपंच असा आहे ते कुठेतरी अडकून ठेवतो, गुंतवून ठेवतो. म्हणून संसार बाबळीसारखा आहे, वास्तविक दिसतो मात्र कल्पतरूसारखा. आणि हेच आकर्षण जे आहे, हेच आकर्षण आपल्याला खऱ्या कल्पतरूपासून म्हणजे परमात्म्यापासून, कल्पतरू शब्द जो वापरलाय ना तिथं, तो परमात्म्यासाठी वापरलाय. बाभळ हा शब्द वापरलाय ना, ही खोटी आशा लावणारा संसार जो आहे त्याच्यासाठी वापरलेला आहे. किंवा देहधारी असणारी जी मंडळी अवतारी पुरुष आहेत त्यांच्यासाठी वापरलेला आहे. मग खऱ्या अवतारामध्ये कशाला गुंतून पडतोस? उद्धवाला सुद्धा वर्णन केलेलं आहे भागवत मध्ये. उद्धवासाठी स्वतंत्र प्रकरण आहे. जसा अर्जुनाला भगवद्गीतेच्या द्वारे उपदेश केला, तसा भागवतामध्ये उद्धवाला सुद्धा एक उद्धव गीता सुद्धा आहे. उद्धवाला सुद्धा भगवंताने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरं काय सांगायला लागले, ती जायला लागली जेव्हा भगवंत, जेव्हा त्यांचं निर्वाण व्हाय शेवटचे काळ होता, त्यावेळी ते म्हणले आता द्वारकेला बुडवलं, आता सगळे यादव संपलेले आहे, आता मी सुद्धा निर्वाणला म्हणजे मीही जातो. त्यावेळी धक्का बसला उद्धवाला, मी पण येणार तुमच्याबरोबर. असं कसं येता येईल रे बाबा म्हणले माझ्याबरोबर, मी देहधारी समजू नकोस मला. जा, त्यांना कुठेतरी सांगितलं, एका तीरावरती जा आणि चिंतन करत बस आणि मुक्त हो, या देहामध्ये अडकू नकोस. असं वर्णन भगवंत त्या भागवतामध्ये त्याची विचारणा आलेली आहे. नाथ महाराजांच्या एकादश स्कंदामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर असं वर्णन उद्धव उपदेशाचं आहे. उद्धवाला जो उपदेश केला त्यामधलं. त्याचं कारण आहे, उद्धवानं खोटं समजलं. उद्धवाना तो दिसणारा कृष्ण जो होता, त्या कृष्णाला तो खरा समजत होता, देहधारी कृष्णाला खरा समजत होता, म्हणून रडू लागला. रडू कधी येतं? आकार रडवतो, लक्षात ठेवा. आकाराच्या पलीकडे जो जातो त्याला प्रेम गवसतं, त्याचा परमात्मा सापडतो. आम्ही आकारामध्ये दळून बसलोय. हा आकार समोर आहे, तो आकार माझ्यापासून जर दूर गेला तर माझं कसं होईल? देह हा आकार आहे, हा देह पडला तर माझं कसं होईल? अशा सगळ्या कल्पनेमधून आपण दुःखी कष्टी होत असतो. माऊली परत एक दृष्टांत देतात बघा, हा निळयाचाची दुसरा, या बुद्धी हात घातला विखारा, का रत्ने म्हणून निगारा वेची जेवी. म्हणजे दोन पदरी, दुसरा म्हणजे दोन पदरी यांचा नीलमण्याचा हार आहे. निळयाचाची दुसरा, दोन पदरीचा निळमण्याचा हार आहे. अशा समजुतीनं बुद्धी हात घातला विकारा, अशा समजुतीने विषारी सर्पाला हात लावावा, एकदम हात घातला. किंवा रत्ने म्हणून गारा वेची जावी, किंवा रत्न आहे असं समजून गारा जर दगड वेचायला लागला तर जसं आहे. म्हणजे नीलमण्याच्या दोन पदरी हार असं समजायचा. आणि खरा आहे काय तर विषारी साप असतो, तो लांबून दिसतो, कवड्या साप असतो बघा, आणि त्याच्यावर टिपके 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 असतात, सुंदर असतात. लांबून जरासं असं जर त्याच्यावर किरण जर पडलं तर नीलमण्यासारखं वाटतं. आणि नीलमणी म्हणून कोणतरी पकडायला जाईल तर तो विषारी साप बरोबर डंक करतो. जसे या संसाराला जर पकडायला जाशील ना आणि मायेच्या नादाला लागशील ना तर डंक केल्याशिवाय तुला राहणार नाही.
ज्यानं माया निर्माण केली ना त्याच्या नादाला लागायचं. इथं तोच मुद्दा आहे. नीलमण्यांचा 2 पदराचा हार समजून विषारी सर्पावर एकदम हात घातला तर काय होईल सांग बघू. विषारी साप गप बसेल का? माया सोडील का तुला? नाही सोडणार. तर त्यासाठी काय कर, किंवा रत्ने म्हणून गारा वेचाव्यात, तसा प्रकार आहे. नीलमण्याचं फळ काय मिळते का? मिळणार. तर विषारी सापाने नाशच होतो ना. आणि रत्न समजून दगडच पदरात पडतात ना. आणि दगड पदरात पडल्यात हे मरताना समजते ना. दगड घेऊनच मी मरायला लागलोय. सगळी धनसंपत्ती हे दगड रूपाने आहे. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. सगळं जे गोळा करून ठेवलेलं असतं ना दगड रूपाने आहे. हे दगड गोळा करत आपण बसतो. आहेत लागतात म्हणून चालू आहे. चूल करायसाठी दगडच लागतो, होय की नाही? मग दगड म्हणून तेवढा वापर केला तर बरोबर आहे त्याचा. पण ते दगडांचा संग्रह करत बसलो की संग्रहातून संबंध वाढतो आणि संबंध आणि संग्रह माझ्या दुःखाला कारणीभूत होतात. हा मुद्दा माऊली वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. मूळ मुद्दा काय आहे आपला? अवजानंती मामुळा, की माझा देहधारी समजतात, माणूस समजतात. आणि माणूस हे माझं खालच्या दर्जाचं रूप आहे, त्याला तुम्ही खरं समजता. आणि मी खरा जो परमात्मा आहे, नित्य शुद्ध असलेला निर्विकारी, त्याला तुम्ही डावलता. नीलमण्याचा हार समजून सापाला हात लावता, रत्न समजून दगड गोळा करता. असा मुद्दा माऊली वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला मांडतात बघा. पुढे आणि म्हणतात बघा, अथवा निदान हे प्रगटले म्हणून खदिरांगार काळ खोळे भरले. काय? धनाचा खजिना सापडलाय आपल्याला असं समजून, जे खदिरांगार म्हणजे खैर लाकडाचे जे कोळसे हे असतात निखारे, ते निखारे फार तीव्र असतात ना खैर लाकडाचे, खैरापासूनच्या. तरी खदिरांगार खोळे भरले. अरे ते खैराच्या निखारे कशाला पिशवीत भरून घ्यायला लागला? खोळे भरले, भरून घ्यायला पदरात भरलंच का? सावली नीनता घातले कुवासे, किंवा प्रतिबिंब आहे असे न समजता सिंहानं जशी विहिरीत उडी घालावी. कथा आहेत हा या पूर्वीच्या पंचतंत्रातल्या किंवा ह्याच्यातल्या कथा आहेत. त्या कथेचा संदर्भ देऊन माऊलींनी ओव्या केलेल्या आहेत. सिंह सुद्धा तसाच आहे. आपण कथा नेहमीच ऐकतोय. द्रव्याचा ठेवा सापडलाय असं समजून खैराचं निखार पिशवीत भरावेत, किंवा सिंहानं प्रतिबिंब न जाणता विहिरीत आपला कोणतरी शत्रू आहे म्हणून त्याला मारण्यासाठी विहिरीत उडी मारावी आणि मरून जावं, असला प्रकार आहे. सगळी सृष्टी प्रतिबिंबात्मक आहे. प्रतिबिंबवाद जो आहे, बिंबवाद जो सांगितलाय ना, तो असाच आहे. हे सगळ्या प्रतिबिंबात्मक असणाऱ्या सगळ्या सृष्टीमध्ये, प्रतिमेमध्ये आपण अडकलेलो आहोत. फोटोमध्ये अडकलो. प्रतिबिंब म्हणजे काय? आम्ही फोटो बघत बसतोय की नाही? फोटो पण प्रतिबिंब आहेत का नाही? का खरे आहे सांगा बघू. माझं डिजिटल पोस्टर कोणतरी लावलं असेल आणि माझा विरोधक कोणतरी रात्रीचा जातो आणि त्याचं नाकच फाडून टाकतो. कुठे जर त्या डिजिटल पोस्टरवरल्या माणसाचं म्हणजे माझं, मी इतकाच खवळतो. कुणी पाडलं तर जरा कार्यकर्त्यांना बोला, गोंधळ घाला, आता आंदोलन करायचा का? माझं रात्री नाक फाडलं. अरे कुठं फाडलं? आहे ना जाग्यावर. पण जाग्यावर याला खरं कधी मानलंय? खोट्याला खरं मानलंस तू आणि म्हणून पिसाळलास, म्हणून क्रोधित झालास. बाकी काही नाही. फोटो बघत बसून रडणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात का नाही? मिळतात. फोटो ती माणसं आता नसतात ना. काही फोटो ती माणसं ती गेलेली असतात, पण त्यांचे फोटो बघून रडत बसतो आपण, आहे की नाही? रत्ने म्हणून गारा, किंवा न जाणता सिंहानं जशी पाण्यात उडी मारावी प्रतिबिंबावर, हाच प्रकार आहे. त्या फोटोंच्याकडे पाहत पाहत माणसं रडत बसलेली आपण बघतो. काही वेळा फोटो बघून खवळतात सुद्धा. हा माणूस माझ्या लग्नात कसा काय उपस्थित होता, याला मारलं पाहिजे. अरे ते झाले लग्न होऊन आता तुझी 40 वर्ष झाली, कशाला त्याच्यावर चिंतन करायला लागला? पण फोटो खरा वाटायला लागलाय ना. काय गमतीशीर गोष्टी आहेत माणसाच्या आयुष्यातल्या. आणि खऱ्याला कसे पारखे होतात. विचार करायला पाहिजे. इथे विचार शांतपणे जे विचार करतात त्यांना ते कळेल. असो, असे दृष्टांत खूप माऊली द्यायला गेलेत, अजूनही पुढे आहेत. आता आपण बघणार आहोत ते पुढच्या चिंतनामध्ये. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.